हॅलो गाईज, वेलकम बॅक टू वाय नॉट कांचन. तर आज सकाळ सकाळी आमच्या दारामध्ये आलं होते नंदीबैल. तर नंदीबैल आला म्हणून सगळे जमा झाले होते तिथे, लहान मुलं सर्व बघायला. एक नवीन असं मस्त आहे. आणि तो नंदी एवढा हुशार होता की त्याचा जो मालक आहे तो त्याला जे जे म्हणत होता की यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा, तर तो बरोबर न चुकता त्यांच्याकडे जात होता. आणि हे सगळं नवल म्हणजे बघायलाच आम्ही सगळे जमलो होतो तिथे आणि बघत होतो आम्ही. तुम्ही बघू शकता. आणि मग मी व्हिडिओ काढत होते तर तो माझ्या मागे म्हणजे माझ्याजवळ आला. मग मम्मीने पूजा वगैरे केली आणि मग ते पैसाला पण नाही नाही म्हणत होते. सुमारे 10-11च्या दरम्यान गोद्री साईडने ज्या मानाच्या वगद्या होत्या त्या निघाल्या होत्या देवीच्या दर्शनासाठी. आणि संभाजीच्या चौकातमध्ये ते सगळे जमल्या होत्या. तिथे मस्त महाप्रसादही लागले होते आणि वगदी बघण्यासाठी पूर्ण संभाजीनगर हा एकत्र आला होता दरवर्षीप्रमाणे. आणि एवढी गर्दी होती तुम्ही बघू शकतात. पण हा असा वेगळाच असा भावनात्मक असा क्षण असतो हा. आणि फुल मज्जा येते. गावाकडच्या लोकांना खूप मज्जा येते बघायला हा कार्यक्रम. दरवर्षीप्रमाणे सर्व एक्सायटेड होऊन इथे येतात आणि लहान मुलांना वगदीला लावतात. आणि ही अशी मानाची वगदी असती ना, सर्व दर्शन घेतात मस्त आणि फुल अशी मज्जा करतात सर्व. मुलंही, लहान लहान मुलंही खूप गर्दी करतात. तुम्ही गर्दी बघू शकतात. आणि दरवर्षीप्रमाणे हा आमच्या चिखली शहरातला रेणुका माता मंदिराची यात्रा आहे. आणि हे झाल्यानंतर आम्ही मस्त आमच्या ग्रामदैवत रेणुका माता मंदिरात गेलो. मस्त दर्शन केलं. मस्त देवीचा चेहरा, मुकुटा खूप सुंदर दिसत होता. आणि मग रात्र झाली आणि आम्ही मस्त शॉपिंग करायला यात्रेत गेलो. यात्रेत काय तर काही गॉगल्स, खेळणे, काही बांगड्या वगैरे बघितल्या आणि मजा केली. आणि नंतर रात्रीचं तर देवी बघण्याचा खूप असं भावनात्मक आणि डेवोशनलवाला फील होता. आणि देवी किती सुंदर दिसते बघा. देवीची नजर काढता येते की देवीला नजर न हो म्हणून. मस्त आम्ही दर्शन घेतलं, देवीची ओटी भरली आणि मस्त माहोल होता सर्व रात्रीचा. देवीचा सुंदर रूप बघण्यासाठी लाखो भाविक तिथे एकत्र होते आणि मज्जा आली. आणि असा होता हा माझा ब्लॉग.